श्री स्वामी समर्थ. श्रीपादांचे दिव्य मंगल दर्शन. शंकरभट्ट त्या दोन ब्राह्मणांसमवेत कुरोपूरला आले. आधी मंत्य अंत नसलेले श्रीपाद प्रभू कृष्णा नदीतून स्नान करून आले. त्यांच्या नेत्रातून अपार प्रेम, करुणा, वात्सल्य वाहत होते. शंकरभट्टांनी त्यांना चरणस्पर्श केल्यावर श्रीपादांनी कमंडलूतील पवित्र जल शंकरभट्टांवर शिंपडले. ते म्हणाले, बेटा शंकरभट्टा, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. त्यांनी आपला वरदहस्त शंकरभट्टांच्या मस्तकावर ठेवला. त्यांची कुंडलिनी जागृत होऊन त्यांचे मन निर्विकार निश्चल होऊन शून्यात हरवले. मीचा लय झाला. पुन्हा जलप्रोक्षण करून श्रीपादांनी शंकरभट्टांना सहस्थितीत आणले. श्रीपाद स्वामी म्हणाले, तुझ्यावर आलेले हे दोघे कोण? शंकरभट्ट म्हणाले, प्रभू, हे दिव्य चरणाचे दर्शन घेऊ इच्छिणारे दोन ब्राह्मण आहेत. प्रभू म्हणाले, हे ब्राह्मण दिसत नाहीत, गोमांस खाणारे यवन दिसतात. तेव्हा ते होय म्हणाले. प्रभू म्हणाले, पूर्वपुण्याईने व पितृदेवतांच्या प्रार्थनेने व माझ्या अपार कारुण्याने तुम्हाला माझ्या दर्शनाचा लाभ झाला. तुम्ही मला स्पर्श करू नका. माझ्या दर्शनाने पुनीत झाल्यामुळे काही जन्मानंतरच तुम्ही बडेबाबा व अब्दुल्ला बाबा या नावाने जन्म घ्याल. महाराष्ट्रातील शिर्डी गावात साईबाबा तुमचा उद्धार करतील. हे माझे बोल काळ्या दगडावरील रेषेप्रमाणेच आहेत. ते दोघेही निघून गेले. तेथे रविदास नावाचा एक रजक आला होता. रविदास श्रीपादांचा निस्सीम भक्त होता. तो एकदा कृष्णा नदीच्या तीरावर उभा होता व राजा जलविहार करत असताना त्याने एक चित्ताने श्रीपादांकडे पाहिले व त्यांना विचारले. श्रीपादांनी त्याला विचारले, तुला राजा होण्याची इच्छा आहे का? तो रजक म्हणाला, होय, तुमच्या चरणांची सेवा करण्याची मला संधी मिळावी. व श्रीपाद प्रभूंनी त्याला नृसिंह स्वरूपात दर्शन दिले.